का आला, अंतरवलीलाच का आला. पुन्हा म्हणले तुम्ही बीड जिल्ह्यामध्येच येत आहे. नांदेडमध्ये गेलं तर ते म्हणतात की पश्चिम महाराष्ट्रात नेतात. हे बघा, महाराष्ट्र आहे हा, कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं तो अधिकार आहे. पण बारामतीला आज येण्याचं कारण असं आहे की ज्या बारामतीमधल्या नेत्यांनी, मग त्या उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे असोत किंवा शरदचंद्रजी पवार असोत किंवा रोहित पवार असोत किंवा अजितदादा पवारांचे आमदार असोत, त्यांचा पक्ष असो, या सगळ्यांनी मिळून ज्या मनोज जरांगे पाटलासारख्या माणसाला सपोर्ट केला, रसद पुरवली, ज्याचं आंदोलन मोठं केलं, ज्या आंदोलनाला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या, त्या माणसाच्या माध्यमातून हा महाराष्ट्रानं गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केला. आणि हा गव्हर्नमेंट रेझोल्युशन यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे खतम केलेलं आहे त्यांनी. आणि हे खतम केलेलं आरक्षण जर टिकवायचं असेल तर मग ज्या बारामतीमधल्या या पवार कुटुंबियांना ज्यांनी मतदान दिलं, ज्यांनी सपोर्ट केला, त्या माणसांचं आरक्षण संपलेलं असताना त्यांना जाब विचारायचं नाही. कारण पवारांना मतदान आम्ही दिलंय. सुप्रिया सुळे, तुम्हाला धनगरांनी, माळ्यांनी, गावगाड्यातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी मतं दिली नाहीत. तुम्ही उत्कृष्ट संसदपटू आहात. तुम्ही मला या जीआरचा अर्थ समजावून सांगा. तुम्हाला इंग्रजी चांगलं समजतं पण मराठी पण समजत असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या जीआर मधून गावातील माणसाला ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही जात बदलून देणार? गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील, याचा डिक्शनरीमध्ये काय अर्थ आहे? एका ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही एका जर गावातल्या माणसाकडे एखाद्याकडे कुणबी सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्या ऍफिडेव्हिटद्वारे त्याची जात बदलणार तुम्ही आणि ओबीसी मध्ये टाकणार. ओबीसीचं आरक्षण हे ज्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला, या व्यवस्थेमध्ये ज्याला हीन वागणूक मिळाली, ज्या माणसांचं प्रतिनिधित्व आजही राजकारणात, समाजकारणात, शिक्षण नोकऱ्यामध्ये नाही, आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, संविधानाच्या आमच्या प्रियांबलमध्ये म्हणलंय स्वतंत्रता, बंधुता, मानवता, सामाजिक न्यायासह समता, हे उत्कृष्ट संसदपटू असणाऱ्या सुप्रियाताई सुळेंना कळू नये? हे शरद पवारांना कळू नये? हे अजितदादा पवारांना डेप्युटी सीएम पदावर असणाऱ्या माणसाला कळू नये की आपण बाबा या मागासवर्गीयांच्या बलुत्या आलुत्याच्या या आरक्षणामध्ये मराठा बांधव गेले तर त्यांचं काय वाटोळं होणार आहे, हे या लोकांना कळू नये? हे हा जाब विचारायला मी बारामती देतोय. ज्या बारामतीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अमराई परिसरामध्ये आले होते, ज्या अमराई परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालाय, तिथलीच माती कपाळाला लावून महाराष्ट्राचं आरक्षण उद्ध्वस्त करणाऱ्या या पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही यलगार पुकारतोय. आज आम्ही बारामतीमध्ये आहोत, परवा दिवशी आम्ही धारूर, बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये आहोत आणि गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, आरक्षण बचाव यात्रा निघेल. एक मेंढपाळाचं पोरग या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना, कारखानदारांना, वतनदारांना महाराष्ट्र म्हणजे यांच्या बापाची जागीर आहे असं समजणाऱ्या माणसांना जाब विचारायला बारामती देतोय. तरणी बांड पोरं माझ्या बरोबर आहेत. आमदार, खासदार, चेले, चपाटे, हुजरे, कोण येतील न येतील माहित नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे दिलं गेलेलं आरक्षण आहे, हे आज रोजी संपलाय. हा जीआर न कळण्या एवढे आम्ही दूधकुळे नाही आहोत, येडे नाही आहोत. आणि तुम्हाला जास्त कळत असेल तर आम्हाला या जीआरचा अर्थ सांगा, हे विचारायला आम्ही बारामतीत आलोय. तुम्ही असं पण आरोप तुमच्यावरती केला जातो की तुम्ही पवार कुटुंबियांनाच टार्गेट करताय सातत्याने. शरद पवार असू दे, सुप्रिया सुळे असू दे किंवा अजित पवार यांच्यावरती टीका करताना दिसतंय तुम्ही. हे बघा, ओबीसीचं आरक्षण संपवणारा माणूस जो मनोज जरांगे आहे, त्याचं आरक्षणच मुळात शरदचंद्रजी पवारांनी उभं केलेलं आरक्षण आहे. रोहित पवारची आयटी सेल त्यासाठी रात्रंदिवस काम करते. काल परवा मुंबईमधल्या त्या पेंडालमध्ये सुप्रियाताई सुळेंनी जाऊन त्यांना सपोर्ट करण्याचं काम केलं. राजेश टोपे नावाचा शरदचंद्रजी पवारांचा मानसपुत्र रात्रंदिवस या मनोज जरांगेला रसद पुरवण्यापासून ते हर एक कामं करतोय. त्याचबरोबर शरदचंद्रजी पवारांच्या तुतारीवर निवडून आलेला बजरंग सोनवणे हा रात्रंदिवस उघड भूमिका घेऊन, आणि पुन्हा अजितदादा पवारांच्या पक्षाचे प्रकाश सोळंकी आणि विजयसिंह पंडित ही माणसं काय करतात नाही का? मग बारामतीमधून बरं, विरोधकांवर तर आम्ही टीका करतोयच, पण अजितदादा पवार सत्तेमध्ये आहेत ना, त्यामुळं पवार फॅमिली ही सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही. पवार फॅमिली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दशकापासून आहे आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टीचा बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे, असं माझा आरोप आहे. माझं चुकत असलं तर तुम्ही सांगावं पुढे येऊन. तुम्ही हे सगळं मांडतायत, पण दुसरीकडे ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही या जीआर मुळे. त्यांनी उपोषण देखील आता सोडलेलं आहे आणि तुम्ही म्हणतात की याच्यामुळे ओबीसींचं गळा घोटला जाईल किंवा ओबीसींवरती अन्याय होईल. हे बघा, मी वाचून दाखवतो तुम्हाला.
या जी आरच्या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचवतो. अख्खा जी आर, हा जी आर एवढा सुमार दर्जाचा जी आर आहे, तुम्हाला ती ओळ वाचून दाखवतो. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. मराठा समाजास जात प्रमाणपत्र देणं आणि ओबीसी मध्ये घालणं, म्हणजे मराठा समाजास कुणबी सर्टिफिकेट देणं आणि ओबीसी मध्ये घालणं, कसा टिकेल ओबीसी बरं? आणि या राज्यकर्त्या लोकांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला बलू तालुका टिकेल? मला एक उदाहरण देता का हो? मी महाराष्ट्राला प्रश्न विचारतोय. एखाद्या गावातल्या सुताराच्या माणसानं गावात पॅनल लावलाय, लोहाराच्या माणसानं पंचायतीला झडपीला निवडून आलाय, सुताराचा माणूस एखाद्या शहराचा चुकून एखादा असेल आगे मागे, परत अजून ते हे होईल, पण त्याचं प्रतिनिधित्व त्याला करता येतंय? हा जी आर काय सांगतो? मराठा समाजाला जात प्रमाणपत्र हे घटनाविरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे. हे इथं सर्वोच्च न्यायालयानं याच्यावर जयश्री पाटील केसमध्ये 750 पानाचं जजमेंट दिलंय. मराठा समाज सोशली बॅकवर्ड नाही, तरी सुद्धा पुढच्या दरवाजानं जाता येत नाही, तर मागच्या दरवाजानं भगदाड पाडून तुम्ही आतमध्ये येत आहे. मग बबनराव तायवाडे असं का म्हणताय? का अशी त्यांना भूमिका काय जी आर घेतात? कळू नये. त्यांचं म्हणणं की तुम्ही म्हणजे समाजाची दिशाभूल करू नये किंवा तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे असं तायवाडे. अरे मी MA मराठी लिटरेचर मधला MA माणूस आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, शिवाजी विद्यापीठाचा, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी. हा जी आर एकदा वाचावा, हा मराठीमध्ये आहे. ह्याचा क्वामा, रस्व, दीर्घ, प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे त्याच्या. गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ह्याच्यापेक्षा हा काय हिब्रू भाषेत आहे का पाली भाषेत आहे का हा कुठल्या इटालियन भाषेत आहे का जर्मन भाषेत आहे की आम्हाला समजला नाही? तुम्ही या समोर तुम्ही सांगा समजावून की या 3 शब्दाद्वारे गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील, अर्थात सगळ्या सोयऱ्या आणि सरसकट त्याचा बाप आहेत हे 3 शब्द. ह्याची व्याप्ती किती आहे? याचा डिक्शनरी मधला अर्थ काय आहे? कायदे कानून मधला अर्थ काय? गावातील म्हणजे कोण? गावातील अख्खे, मग त्यात ब्राह्मण, जैन, मारवाडी, सिकेपी कोण असेल ते उच्चवर्गीय त्यांना पण द्यायचं. गावातल्या एखाद्या माणसानं एक ऍफिडेव्हिट दिलं, गावातील या शब्दाचा अर्थ काय होतो? गावातील काय सांगा ना, आम्हाला कळतं. मग तुम्हाला जास्त कळतंय असं जर त्यांचं म्हणणं असेल त्यांनी आम्हाला समजावून सांगावा. मुख्यमंत्री देखील काल त्यांनी या सगळ्या वादावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं की सरसकट नाहीये, जे ओरिजिनल खरे कुणबी असतील त्यांना ते आरक्षणाचा लाभ मिळेल, हा पुराव्यांचा GR आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून काल देण्यात आलं. हे बघा, मी एक ओळ वाचून दाखवतो, दुसरी वेळ वाचतो आता मी. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे, म्हणजे जे ऍफिडेव्हिट आहे, या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याच्या सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमधील संबंधितांचा जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, म्हणजे गावात एक कुणबी असल्यास, आता पुढे बघा, असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे त्यानं जर त्या कुणबी सर्टिफिकेट असलेल्या माणसानं जर प्रतिज्ञापत्र त्याला दिलं तर त्याला मदत करा असा GR सांगतो. कोण राहील बाहेर? मराठी तर येतील, पण गावातील या शब्दाची व्याप्ती अशी की मी या गावातील आहे, मग या गावातील हा रहिवास, हे पॅन आधार, मी या गावातील आहे, मला का मिळत नाही? काय करून ठेवतात, काय बोलतात? मला वाटतं महाराष्ट्र शासनाला कोण अटॉर्नी जनरल, विधितज्ञ, कायदेतज्ञ कोण एखादा GR पारित असताना या GRचं 2 पानाची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये किल्ले, राजवट